गाडीचे हप्ते भरण्यासाठी गर्भवती महिलेला मारहाण। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल। सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा गावात गाडीचे थकलेले हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आण असं म्हणत 3 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारून बेशुद्ध केले। अंधारी गावात राहणाऱ्या अनिता हिचा विवाह डोईफोडा येथे राहणाऱ्या राजेंद्र गायकवाड यांच्याशी झाला होता। त्यांनी एक ऋषी नावाचा 3.5 वर्षाचा मुलगा असून आरुषी नावाची 2 वर्षाची मुलगी असून सध्या अनिता ही 3 महिन्याची गर्भवती आहे। पतीविरुद्ध तक्रार करण्यात आली। यामध्ये सविस्तर माहिती अशी की पती राजेंद्र गायकवाड यांनी फायनान्स कंपनीकडून महिंद्रा पिकअप वाहन हप्त्याने घेतले होते। या पिकअप गाडीचे 7 ते 8 हप्ते थकल्यामुळे राजेंद्र गायकवाड याने पत्नी अनिताला शिवीगाळ करून माहेरून पैसे आण अशा कारणावरून मारहाण केली। ती 3 महिन्याची गर्भवती असताना राजेंद्र याने तिच्या पोटावर लाथा मारलेल्या 2 ते 3 वेळा डोक्यावरून खाली जमिनीवर आपटले। या मारहाणीत अनिता बेशुद्ध पडली असता तिला रात्रभर तशीच चिखलात पडून दिली। मात्र सकाळी तिने फोन करून आईला रात्री घडलेल्या घटनेबद्दल सांगितले असता सकाळी अनिताची आई, लहान भाऊ, मावशी, काका, आजी डोईफोडे गावात अनिताच्या घरी आले असता पूर्वीपासूनच तयारनिशी बसलेली अनिता हिचा नवरा राजेंद्र गायकवाड, सासरा गणेश गायकवाड, सासू संगीता गायकवाड व नणंद ज्योती देवीदास उनवाने सर्व राहणार डोईफोडा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सर्वांनी अनिता हिचा आईसोबत आलेल्या लोकांवर हल्ला केला। तर राजेंद्र याने अनिता हिच्या पोटावर भाला मारला असता तिने चुकविला असता त्यात तिच्या पायाला मार लागला। अनिता जास्तच घायल झाली म्हणून तिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे आणले असता तिला तात्काळ सिल्लोड घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आली। परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। मारून आणि बाहेर टाकून दिले शेतीमध्ये। सकाळी उठले, माझं बाळ रडायला लागलं। माझ्या बाळाला मी चहा पाणी करून खाऊ घातल्यात, त्यांनी मला परत मारलं आणि असं मारलं तर मी त्याला विचारलं का मारलं मला, तर तो म्हणतो तुझ्या आई वडिलाकडे जा, मला गाडीचा हप्ता भरणे यासाठी तू पैसे आण तिकून। आणि माझ्या म्हणजे मला 3रा महिना चालू आहे, बाळ आहे माझ्या पोटामध्ये, तर त्या बाळाला पण ते म्हणतंय आता त्याला गर्भ पाडून टाक म्हणून। तर मी त्याला नाही असा जवाब दिला तर त्याची म्हणजे वडील, त्याचा आई, या बहीण यांनी सगळ्यांनी मला खूप मारलं। असं मारल्यात तर मला मारलं त्यांनी। त्याच्यानंतर मी माझ्या आईला, भावाला यांना फोन लावला, हे मला घ्यायला आले। यांनी माझी हालत बघितली, वावरामध्ये मारून टाकलेले, बेहोशीत पडलेले होते मी। यांनी मला उठवलं आणि त्यांच्या घरी नेलं, विचारलं फक्त असं का मारलं बाळाला, तर त्यांनी माझ्या आईला, भाऊला, मावशीला यांना पण भरपूर मारलं त्यावेळेत। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तर मला पोलीस स्टेशनमधून कोणत्या गावच्या पोलीस स्टेशन? सिल्लोडमध्ये सिल्लोडमध्ये आलो होतो। मग ग्रामीण भागामध्ये तिथून आम्हाला सिल्लोडमधली घाटी छोटीशी, त्या घाटीमध्ये पाठवलं। तिथं मला थोडाफार उपचार केला माझ्यावरती। तिथून मग आम्ही परत इथं आलो। इथं आल्यावरती आम्हाला सांगितलं का तुम्ही मोठ्या घाटीमध्ये जा, तिथं तुमचा उपचार बाकी आहे अजून। मग आम्ही परत इथून गेलो, उपचार मग आमचा चालू झाला घाटीमध्ये गेल्यावरती। तर घाटीमध्ये मी 4 दिवस ॲडमिट होते। त्यानंतर आता इथं आले, इथं मला गुन्हा ते पूर्ण लिहून द्यायला, मी कसं झालं काय झालं सगळ्याचं नाव टाकून दिले मी। आता तुमच्या पतीचं नाव काय? राजेंद्र गणेश गायकवाड। कोणत्या गावात दिलेलं आहे तुम्हाला? डोईफोडा भराडीमध्ये। कोणत्या तालुक्यात येतं ते? सिल्लोडमध्ये। तुमचं माहेर कुठलं? माहेर अंधारी। तुमचं नाव काय? अनिता राजेंद्र गायकवाड। किती